बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा आपण 10 वर्षाआधी या सरकारकडून देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आज भोईवाडा पोलीस स्थानकाकडून जे ते पोलीस अधिकारी असतील अंमलदार असतील त्यांच्याकडून महिलांची बाईक रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि ह्यात नारे जे ते आपण पाहू शकतो, मुलगी शिकली, प्रगती झाली, भ्रूण हत्या पाप आहे, गर्भलिंग तपासणी कायद्याने गुन्हा आहे, असे अनेक नारे जे ते या ठिकाणी देण्यात आलेले आणि सगळे हे आता महिला पोलीस दल जे आहे ते मुंबई पोलीस महिला दल आहे ते आता या सगळी रॅली जे आहे ते घेऊन निघालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी रागासुद्धा मॅडम जे आहेत. मॅडम, आज मोठ्या प्रमाणात ह्या तुमच्या महिला अधिकारी जे आहेत त्या रस्त्यावर उतरून एक बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देताना पाहायला मिळतात. त्याच्यासोबतच जे ते भ्रूण हत्या थांबवा, त्यासोबत मुलगी शिकली प्रगती झाली असे पोस्टर आम्हाला पाहायला मिळतात. काय वातावरण आहे आज? एक मिनट, हाँ ये आप एसीपी को पूछ लीजिए. ठीक है. आपण घनश्याम सरांसोबत सुद्धा बोलणार. सर, काय वातावरण आहे? माननीय CP सरांनी आमच्या याबाबत काल आम्हाला डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आमच्या माननीय DCP मॅडम आहेत, आमचे रिजन सर आहेत, यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे अभियान आहे हे अभियान आम्ही राबवतो आहे. हे अभियान राबवताना भोईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आम्ही स्वतः आणि भोईवाडा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, महिला कर्मचारी यामध्ये समाविष्ट झाले आहेत. ही रॅली आता भोईवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून स्कूल आणि कॉलेजेसमध्ये भेट देईल. तिथं त्या मुलींना, स्कूलमधल्या मुलींना आणि कॉलेजमधल्या मुलींना याबाबत ते मार्गदर्शन करतील. त्यांचाही सहभाग या अभियानामध्ये ते करून घेणार आहेत आणि ही जी मोहीम भारत सरकारने जी राबवलेली आहे ही यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आणि लोकांपर्यंत तो संदेश जाण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे. आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या सुविधा किंवा त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे आणि तो यशस्वी व्हावा यासाठी आमच्या DCP मॅडमनी आज या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं. आमच्या विनंतीला त्या मान देऊन आलेल्या आहेत आणि त्यांच्याच आम्ही या रॅलीला सुरुवात करत आहोत. आमच्याशी बोलण्यासाठी आपण जर पाहिलं तर दुचाकीवर हे सगळेच महिला अधिकारी जे आहेत त्यात चढलेलं आपल्याला पाहायला मिळतात, गॉगल वगैरे लावून. काय मॅडम, आजच्या भावना काय, उत्साह तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला वाटतो? खूप छान उत्साह आहे आणि याला आम्ही सामोरी जातात आणि खूप छान वाटते. थँक्यू. आपण जर पाहिलं तर अनेक अधिकारी आहेत. इंगळे मॅडम, नेहमी तुम्ही महिलांसाठी रस्त्यावर आम्हाला लढताना पाहायला मिळतात. आज जनजागृतीची मोहीम राबवलेली आहे, काय सांगाल? अगदी आम्हाला आनंदच होत आहे. मुलींना वाचवणं, मुलींचं शिक्षण आणि आमच्यासारख्याच इतर मुलीही व्हाव्यात हीच आमची भावना आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर खरं तर एक चांगली गोष्ट त्यांनी सांगली की आमच्यासारख्याच इतर मुलीसुद्धा व्हाव्यात हीच भावना जी आहे. आपण जर पाहिलं तर DC मॅडम यांचा आता सत्कारसुद्धा या पोलीस स्थानकाकडून करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हिरवा झेंडा दाखवून ही संपूर्ण रॅली जी आहे ती सुरू होईल. त्यामुळे आता ही जनजागृती मोहीम जी आहे ती मुंबई पोलिसांकडून राबवली जाते आणि त्याच्यात आज भोईवाडा पोलीस स्थानकात आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.